5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये सत्ता पालट, भाजपचा दबदबा. पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीमध्ये भाजपचं सरकार. तमिळनाडूमध्ये थलापती विजय तर केरळमध्ये काँग्रेसची सत्ता, डावे सत्तेच्या बाहेर. पश्चिम बंगालच्या भाग्याचा नवा अध्याय सुरू. श्यामप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. पश्चिम बंगाल आता भयमुक्त आणि विकासयुक्त. भाजपच्या मोठ्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी मानले आभार. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा दुहेरी पराभव. सत्तेसह स्वतःचा मतदारसंघही गमावला. भाजपचे सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी दणदणीत विजय. दिदींना 58,349 मतं. भवानीपूर मतमोजणी केंद्रावर मला मारहाण, लाथ मारण्यात आली. ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप. टीएमसीच्या बूथ एजंटलाही मारहाण झाल्याचा दावा. फेर मतमोजणीची मागणी. निवडणूक आयोगाच्या पाठिंब्यानं भाजपनं निवडणूक जिंकली. ट्विट करत राहुल गांधींकडून पुन्हा वोटचोरीचा आरोप. ममता बॅनर्जींनी केलेल्या आरोपांशी ममता बॅनर्जींना सर्व मुस्लिमांनी मतदान केलं तर हिंदू, शीख, जैन, बौद्धांनी मला आशीर्वाद दिला. पश्चिम बंगालमधील मोठ्या विजयानंतर भाजपच्या सुवेंदू अधिकारींची प्रतिक्रिया. आसाममध्ये भाजपची हॅट्रिक. काँग्रेस पिछाडीवर 82 जागा मिळवत हेमंत बिस्वा शर्मा गड राखला. काँग्रेसच्या वाट्याला 19 जागा. काँग्रेसचे नेते गौरव गोगोई यांचा देखील पराभव. दरम्यान पीओपीएफ आणि एजीपी पक्षाचा प्रत्येकी 10 जागांवर विजय. पुदुच्चेरीमध्ये पुन्हा एनडीएची सत्ता येणार. 18 जागांवर विजय तर काँग्रेस आणि डीएमकेच्या आघाडीला 6 जागा. एन रंगास्वामी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. तमिळनाडूमध्ये थलपतींचा उदय. अभिनेता विजय मुख्यमंत्री होणार. स्टॅलिन यांचा डीएमके पक्ष सत्तेबाहेर. थलपती विजयच्या टीव्हीकेला 107, डीएमकेला 59 तर एडीएमकेला 47 जागा. तमिळनाडू डीएमके पक्षाचे प्रमुख एम के स्टॅलिन यांचा धक्कादायक पराभव. पोलातूर मतदारसंघामध्ये टीव्हीकेचे बीएस बाबू जायंट किलर. केरळमध्ये बदल. काँग्रेसचा विजय, डावे सत्तेबाहेर. काँग्रेस 63, माकप 26, आयुएमएल 22, भाकप 8, केईसी पक्षाला 7 जागा. पश्चिम बंगालला कुशासनातून बाहेर काढण्याचं काम भाजपनं केलं. बंगाल, आसाम, पुदुच्चेरीमध्ये जनतेनं मोदींवर विश्वास दाखवला. घुसखोरी, दहशतवादी कारवायांपासून भारताला वाचवणारा विजय. मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य. देशाच्या राजकारणामध्ये सुनेत्रा पवारांचा नवा रेकॉर्ड. बारामतीमध्ये 2019 मध्ये दादांच्या मताधिक्यापेक्षा सुनेत्रा पवारांना जास्त मतदान. सुनेत्रा पवारांना 2,18,000 मताधिक्य. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिलेंचा विजय. कर्डिलेंना 1,34,000 मताधिक्य. राहुरीमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळी आधी नव्या चेहऱ्यांना संधी देणार. दिवाळीच्या आधी मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल होणार. सूत्रांची माहिती. पक्ष संघटना न वाढवणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवणार. सूत्रांची माहिती. सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पत्नीला मिळवण्यासाठी आमदार महेश शिंदेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेनेमध्ये नाराजी. महेश शिंदेंवर पक्षांतर्गत कारवाई होणार असल्याची शक्यता. सूत्रांची माहिती. पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून भिन्न भूमिका मांडल्याचा महेश शिंदे यांच्यावर आरोप. 150 वर्षांनंतर सत्ताधारी आताच शिवरायांचं नाव का घेत आहेत? इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा सवाल. हे पुतना मावशीचं प्रेम आताच का आलं? सत्ताधाऱ्यांना पानसे चुकले असं वाटतंय का? इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांचा सवाल. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकरांची नियुक्ती नाही. सरकारी विश्वसनीय सूत्रांची माहिती. बोरवणकरांच्या नियुक्तीबाबत कोणताही अधिकृत निर्णय नाही. रोहित पवारांनी बोरवणकर यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. खासदार सुप्रिया सुळे मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार. नसरापूर घटनेसंदर्भात सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. सुप्रिया सुळेंसोबत नसरापुरातील ग्रामस्थ देखील असणार. नसरापूर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी. पुण्याच्या नसरापूर प्रकरणातील मुलीच्या तोंडामध्ये सॉक्स आढळला. शवविच्छेदन अहवालामधून धक्कादायक माहिती समोर. मुलीच्या छातीवर बळ उमटल्याचंही शवविच्छेदन अहवालामधून समोर. 4 वर्षाच्या चिमुरडीची अत्याचार करून हत्या. पुण्याच्या नसरापूर प्रकरणी पोलीस तपासाला वेग. साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास पोलिसांकडून सुरुवात. विशेष तपास पथकानं महत्त्वाच्या व्यक्तींचे जबाब नोंदवले. सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक पुरावे जप्त. आरोपी भीमराव कांबळेला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी. पालघरमध्ये अघोरी पूजा करण्याच्या बहाण्यानं भोंदूकडून 13 वर्षीय मुलीवर अत्याचार. कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील धक्कादायक प्रकार. नराधम भोंदू ताब्यात.
जळगावमध्ये 17 वर्षीय मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना। या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणाच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। आकाश पाटील असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचं नाव। आपल्या आणि मुलाचा आधार पॅन कार्ड तपशील धार्मिक कामासाठी भोंदू खरातला दिले, त्याचा गैरवापर करून बोगस खाती उघडण्यात आली। ईडीच्या चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकर यांनी केलेल्या दाव्यानं खळबळ। चाकणकर आणि खरातमध्ये 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याची तपासामध्ये माहिती समोर। अत्याचारी भोंदू अशोक खरातचा ताबा शिर्डी पोलिसांकडे। खरातच्या पत्नीवर असलेल्या शेतकऱ्याची फसवणूक सावकारीचा गुन्ह्याबाबत तपास होणार। खरातला आज राहता न्यायालयामध्ये हजर केलं जाणार। पीसीएस प्रकरणातील संशयित आरोपी निदा खान 24 दिवसांपासून फरार। एसआयडीकडून शोध सुरू। निदाला आश्रय देणारे नातेवाईक सुद्धा पोलिसांच्या रडारवर।